आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल. अधिवेशनापूर्वी विधिमंडळ परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत. लाचखोरी प्रकरणात झिरवाळांचा राजीनामा घ्यावा, विरोधकांची मागणी. अजित पवारांचा विमान अपघात, मुंढवा जमीन प्रकरणही गाजण्याची चिन्ह. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा होण्याची शक्यता. लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्यासाठी महायुती सरकारकडून हालचाली सुरू. अजितदादांचा अपघात की घात, मवियाकडून शंका उपस्थित, तर विरोधकांनी हवेत गोळीबार करू नये, मुख्यमंत्र्यांची टीका. कंपनीचं पूर्ण ऑडिट डीजीसीएकडून सुरू असल्याची ही माहिती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचं उद्या मुंबईत आयोजन. नितीन गडकरी यांच्यासह फडणवीस, ठाकरे बंधू गौतम अदानी राहणार उपस्थित. तब्येतीच्या कारणास्तव शरद पवार अनुपस्थित राहण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं काय होणार? आज कोर्टात भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता. मुंबई महापालिकेवरती शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी 2 जणांना संधी देण्याचा निर्णय. दोन्ही जागा मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून बालकृष्ण ब्रीद आणि राजप्रकाश सुर्वेंना संधी दिली जाणार. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी 31 मार्चला होणार सेवानिवृत्त. भूषण गगराणी यांच्यानंतर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कोण हे पाहणं महत्त्वाचं. फडणवीसांच्या विश्वासू अश्विनी भिडेंच्या नावाची जोरदार चर्चा. हरियाणाच्या फरीदाबादमधील सिकरीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान. एका रिसॉर्टमधील वॉशरूमच्या साईन बोर्डवरती शिवरायांची प्रतिमा. राज्यासह देशभरातील शिवप्रेमींकडून संताप व्यक्त.